नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी जी-आर घेऊन आलेले मी शेतकरी मित्रांनो. अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा जी-आर आलेला आहे महसूल व वन विभागाकडनं, महाराष्ट्र शासनाकडनं. दिनांक 10 जुलै 2026 चा लेटेस्ट जी-आर असणार आहे. यामध्ये तुम्हाला एप्रिल 2026 व मे 2026 मध्ये अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालेलं असेल शेतकऱ्यांचं, त्यांना इथं नुकसान भरपाई मिळण्याबाबतचा हा जी-आर आहे. या जी-आरमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. कशा पद्धतीने तुम्हाला मदत भेटणार आहे, हे पण सांगणार आहे. तर हा जी-आर तुम्ही शेवटपर्यंत ऐकून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल, तर नंतर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता किंवा Insta पेजला मेसेज करू शकतात. ओके. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आणि आपल्या Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp आणि Facebookला फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता शेतकरी मित्रांनो, हा जो व्हिडिओ जो जी-आर आलेला आहे, अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. एप्रिल 2026 व मे 2026 च्या शेतकऱ्यांसाठी. महाराष्ट्र शासनाकडून महसूल व वन विभागाकडून हा जी-आर आलेला आहे. दिनांक 10 जुलै 2026 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. या जी-आर अंतर्गत आता प्रस्तावना दिलेली आहे, जी की आपण वाचून घेऊ. अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निवासता अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विविध दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27/3/2023 मध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विविध करण्यात आलेले आहेत. केंद्र शासनाने विविध केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक 30/1/2014 मध्ये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्रांचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधितांना मदत देण्याची धोरणा निश्चित केलेली आहे. तसेच दिनांक 22/6/2023 च्या शासन निर्णयाचे सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. आता खरीप 2025 व यापुढील कालावधीकरिता केंद्र व राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसानीबाबत निविष्ट अनुदानाचे दर व निकष शासनाने निर्णय दिनांक 27/3/2023 प्रमाणे देय राहील. असा निर्णय दिनांक 30/5/2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये घेण्यात आलेला आहे. त्यानुसार दिनांक 27/3/2023 रोजीच्या शासन निर्णयातील निकष व दर यानुसार विभागीय आयुक्त नागपूर, नाशिक, कोकण, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व पुणे यांनी संदर्भ क्रमांक 4 ते 13 मध्ये पत्रामध्ये एप्रिल 2026 ते व मे 2026 या कालावधीत अवकाळी पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केलेले आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. आता शासन निर्णय देण्यात आलेला आहे. शासन निर्णयामध्ये एप्रिल 2026 व मे 2026 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक 2 येथील निर्णयामध्ये निश्चित केलेल्या दरानुसार 84,23,65,हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात दिली आहे. म्हणजे आता एप्रिल 2026 व मे 2026 या 2 महिन्याकरिता 84,23,65,हजार रुपये निधी मंजूर झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाईसाठी. आता या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रामध्ये दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदींमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेण्यास कार्यसन मदत 3 मधून यांनी हा निधी वितरित करावा. संदर्भाधीन क्रमांकात व संदर्भ क्रमांक 1 येथून नमूद दिनांक 24/1/2023 मध्ये सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा. सोबतच्या प्रपत्रामधील सर्व विद्यार्थ्यांची माहिती व विविध नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ही संगणक प्रणालीवर भरून देण्याबाबतची मान्यतेनुसारच कार्यवाही करावी, असे इथं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. ओके. तथापि आता मध्ये दिलेलं आहे, चालू हंगामांमध्ये यापूर्वी शेती पिकांच्या नुकसानाकरिता विविध करण्यात आलेल्या मदतीच्या निकषांमध्ये या प्रस्तावा अंतर्गत मागणी करण्यात आलेले निधीचा समावेश नाही, याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे विविध दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी. कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दुरुपयोग होणार नाही याची तहसीलदार आणि जिल्हाधिकारी
कार्यालयांनी कटाक्षाने काळजी घ्यायची आहे. हा निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासन निर्णयामध्ये सूचनांचे व निषेधांचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याच प्रयोजनासाठी सादर खर्च करण्यात यावा. ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विविध केलेल्या अटी शर्तींची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी घ्यायची करावी असं इथे सांगण्यात आलेलं आहे. लाभार्थ्यांना मदत वाटपांची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निषेध बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीकरता वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहणार आहे. सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेखी निधी आहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चाचा कोषागार कार्यालयामध्ये व महालेखपाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा. या व उपलब्ध करून दिलेले उपरोक्त निधी खर्च पडल्यानंतर तातडीने निधीची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शासनास सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहील. ओके. दिनांक 27/3/2023 रोजीच्या शासन निर्णयामध्ये अवेळी पाऊस इतर स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार राज्य प्रतिसाद निधीमधून 10% मर्यादेत मदत अनुशय करण्यात आलेली आहे. सदर 10% मर्यादेच्या अनुषंगाने सदर शेती पीक नुकसानाकरिता खर्च व मागणी क्रमांक दिलेला आहे, जे की नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी अर्थसहाय्य, पूर व चक्रीवादळे इत्यादी अनुग्रह सहाय्य, राज्य आपत्ती प्रतिसाद निधी निरीक्षकांच्या मानकानुसार खर्च, नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसानीकरिता शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य, अनुदाने लेखाशीर्षकातून सोबतून विवरणपत्रातून आर्थिक वर्ष 2026-27 मधून भागवण्यात यावा असे इथं सांगण्यात आलेले आहे. याबाबत देयक अधिधान व लेखा कार्यालय मुंबई यांचा सादर करण्याकरिता शासन निर्णय दिनांक 16/10/2007 मध्ये लेखा अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन प्रभाग यांना आहार संवितरण अधिकारी व वित्तीय सल्लागार सहसचिव यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. यामध्ये आपण बघूया कोणत्या जिल्ह्याला व कोणत्या विभागाला किती निधी आलेला आहे. तर 10/7/2026 सोबतचं विवरणपत्र आहे. अनुक्रमांक दिला, विभागाचं नाव दिलं, जिल्हा दिलेला, कालावधी दिलेला, प्रस्तावाचा दिनांक आहे, बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे, बाधित हेक्टर दिलेला आहे व बाधित लक्ष निधी देण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये 1 नंबरला देण्यात आलेला आहे नागपूर विभागामध्ये नागपूर, गोंदिया व वर्धा मे 2026 मध्ये बाधित शेतकरी जे आहे संख्या नागपूर विभागामध्ये 7,413 आहे आणि इथं बाधित हेक्टर आहे नागपूर, गोंदिया, वर्धामध्ये 3,450.25 आणि निधी मंजूर आहे 607.65 लक्ष निधी मंजूर आहे नागपूर विभागाकरता. 2 नंबरचा येतं नाशिक विभागामध्ये. नाशिक जळगाव व अहिल्यानगर इथं मे 2026 प्रस्ताव आहे. याच्यामध्ये नुकसान कालावधीचा याच्यामध्ये जर बघायला गेलं तर 7/7/2026 चा प्रस्तावाचा दिनांक आहे. त्याच्यानंतर इथं दिलेला आहे आता बाधित शेतकऱ्यांची संख्या दिलेली आहे 30/6/2026 ची प्रस्ताव आहे आणि बाधित शेतकऱ्यांची संख्या दिलेली आहे 4,399 हेक्टर आहे. बाधित 2,337.62 आणि निधी मंजूर आहे 524.12 लक्ष. कोकण विभागामध्ये जर बघायला गेलं तर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये मे 2026 मध्ये 7/7/2026 चा प्रस्ताव आहे. यामध्ये एकूण कोकण विभागामध्ये 626 शेतकरी आहे आणि बाधित हेक्टर आहे 139.87 आणि निधी मंजूर झालेला आहे 32.14 लक्ष. ओके. त्याच्यानंतर इथं 4 नंबरला छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये इथं नांदेड जिल्हा, धाराशिव, हिंगोली व लातूर मे 2026 चा इथं मध्ये प्रस्ताव आहे 3/7/2026 चा हा प्रस्ताव दिनांक आहे. याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 594 बाधित शेतकरी आहे 344.75 हेक्टर बाधित आहे आणि निधी मंजूर आहे 76.99 लक्ष निधी मंजूर करण्यात आलेला आहे. अमरावती विभागामध्ये जर बघायला गेलं तर अमरावतीमध्ये अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, यवतमाळ जिल्हा, बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्ह्यामध्ये मे 2026 चा प्रस्ताव दिनांक आलेला आहे जो की 8/7/2026 चा.
यामध्ये सगळ्यात जास्त बाधित शेतकरी आहे. एकूण अमरावती विभागामध्ये 28,751 बाधित शेतकरी आहे आणि बाधित हेक्टर आहेत 30,353.10 आणि निधी मंजूर आहे 6,809.75 लक्ष निधी मंजूर आहे. त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये जर बघायला गेलं तर सांगली, पुणे व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एप्रिल व मे मधला हा प्रस्ताव आहे. याच्यामध्ये टोटल ऑफ आता 3259 बाधित शेतकरी आहे आणि हेक्टरचे बाधित आहे 1761.11. निधी मंजूर झालेला आहे 373.20 लक्ष. आता एकूण नागपूर विभाग प्लस नाशिक विभाग प्लस कोकण विभाग प्लस छत्रपती संभाजीनगर प्लस अमरावती विभाग प्लस पुणे विभाग, आता सगळ्या विभागांना मिळून सगळ्यांची बाधित शेतकरी आहे 45,042 हे बाधित शेतकरी आहे. हेक्टर बाधित आहे 38,558.70 हेक्टर बाधित आहे आणि इथं निधी मंजूर झालेला आहे 84,23,65,00,000 रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे, जे की तुम्ही बघू शकता. त्यामध्ये 84,23,65,00,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे विभागानुसार व जिल्ह्यांकरिता, या जिल्ह्यांकरिता. ओके, तर तुमच्यासाठी थेट तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होणार आहे. तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला याची 100% पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील, कारण निधी मंजूर झालेला 10 तारखेला. तर तुम्हाला लगेच 7-8 दिवसामध्ये या महिन्या अखेरच तुमच्या अकाउंटला पैसे पडण्यास सुरुवात होतील. ओके, तर जास्त कोणाला या शेतकऱ्यांना कोणत्याही शेतकरीला व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा, काही इंस्टाग्राम फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल पाहिजे असेल तर मी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला याची PDF फाईल शेअर करून देईन मित्रांनो. ओके, काही डाऊट असेल कधीही मेसेज करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. कोणालाही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन अपडेट्स वगैरे घेण्याचं शेतकऱ्यांची योजना व आपल्या जे विविध योजना चालत असतात गव्हर्नमेंटच्या योजनेची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. असे सारे व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो, थँक्यू.